भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती तसंच दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बाजारसह गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादावर हल्लाबोल केला। पहलगामच्या दोषींना सोडणार नाही, सूड घेतला जाईल, दहशतवाद्यांना वेचून वेचून मारू असा इशारा अमित शाह यांनी दिलाय। श्रीनगरमध्ये जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे। लोकांच्या घरांमध्ये जाऊन जवानांकडून तपास सुरू आहे। संबंधित भागातील नागरिकांची देखील कसून चौकशी केली जाते। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये एक सूचक वक्तव्य केलंय। काही जुने मित्र शहरातील कचऱ्याचा प्रश्न घेऊन उपोषणाला बसले होते। ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील असं प्रताप सरनाईक यांनी उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या समोर विधान केलं। त्यामुळे शिंदे शिवसेनेचे नवीन होणारे मित्र कोण, कुणाचा प्रवेश होणार, या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। धाराशिवमधील विकास कामांच्या स्थगितीचा विषय राज्य शासनाचा आहे, माझा नाही, असं उत्तर भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रताप सरनाईकांना दिलंय। कामांना शेवटच्या 3 महिन्यातच मंजुरी कशी दिली याची चौकशी करा, अशी मागणी राणा पाटील यांनी केली आहे। नवी मुंबईत महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे आणि त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। ठाण्यातील आनंद आश्रम इथे हा पक्षप्रवेश पार पडला। वाशिम जिल्ह्यातील शासकीय रुग्णवाहिकांवरील 102 कंत्राटी चालकांचं मागील 5 महिन्यांपासून वेतन थकीत आहे आणि त्यामुळे या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। तर 4 मे पर्यंत थकीत वेतन मिळालं नाही तर 5 मे पासून रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्याचा इशारा या रुग्णवाहिका चालकांनी दिलाय। सांगलीतल्या मिरज इथे अवैध हाडांची वाहतूक करणारं वाहन शिवप्रतिष्ठान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं। या प्रकरणी अज्ञाताविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यामुळे मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकलेला आहे। 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार होतं, मात्र आता 11 मे रोजी लोकार्पण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 4थ्या टप्प्याचं आणि मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या बीकेसी ते वरळी मार्गाचं लोकार्पण लांबणीवर पडलेलं आहे। आता हे लोकार्पण नक्की कधी होणार हे अस्पष्ट आहे। मुंबईत म्हाडाच्या मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता प्राधिकरणाकडून सविस्तर माहिती गोळा केली जाते, मात्र काउंटरची संख्या कमी आणि त्यातच ही माहिती गोळा करण्यासाठी वेळ लागत असल्यानं म्हाडा मुख्यालयाबाहेर उन्हात तान्हात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत। खास करून ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरं विक्रीविना पडून आहेत। या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे। याद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरं अर्जदार या संकेतस्थळावर पाहू शकतील। मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डिजिटल सेवा सुरू करण्यात आलेली आहे। मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना एक क्रमांक देण्यात येणार आहे। या क्रमांकाच्या आधारे रुग्णांवर पुढील उपचार करण्यात येणार आहे। भारतीय हवाई दलानं पूर्वी राफेल आणि सुखोई विमानांसह आक्रमण नावानं सराव करून पाकिस्तानची झोप उडाली होती। भारताच्या या कृतींमुळे भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटली आहे आणि त्यामुळे या भीतीपोटी पाकिस्ताननं पीओकेमधील 1000हून अधिक मदरसे बंद केलेले आहेत। राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 जाहीर केलं असून ते 2023 पर्यंत लागू राहणार आहे। राज्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या नोंदणीवर 20 लाखांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 5 वर्षांमध्ये एकूण वाहन नोंदणीपैकी 30% वाहन इलेक्ट्रिक असावेत असं परिवहन विभागानं उद्दिष्ट ठेवलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा 24%वर आलेला आहे। वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली असून अनेकांना रेल्वेचे तिकीट मिळेनासं झालेलं आहे। त्यातूनच मध्य रेल्वेनं सोडलेल्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। यात सोलापूर एलटीटी, कोल्हापूर पुणे, सोलापूर दौंड या गाड्यांचा समावेश आहे।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं 10वीच्या परीक्षा शुल्कात 50 रुपयांची वाढ केलेली आहे। याआधी 10वीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क 470 रुपये घेतलं जात होतं, आता ते 520 रुपये करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेनं आतापर्यंत 43% नालेसफाई झाल्याचं म्हटलंय, मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या डॅशबोर्डवर आतापर्यंत केवळ 32% नालेसफाई झाल्याचे आकडे दाखवत आहेत। पावसाळा सुरू व्हायला केवळ 1 महिना शिल्लक असताना 100% नालेसफाई अशक्य असल्याचं बोललं जातं। गंगापूर तालुक्यातील टोकीशेत शिवार वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर 8 ते 10 दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसंच 5 लाखांहून अधिक रोख रक्कम लंपास केली आहे। पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या। सीमेवरील गोळीबार थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली आहे। युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेनं मध्यस्थी केली आहे। संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना दिला। तापमानवाढीचा त्रास मनुष्यासह पशुपक्ष्यांना, प्राण्यांना देखील होतोय। एप्रिल महिन्यात उन्हाच्या तडाख्यात मुंबईत 300हून अधिक पशुपक्षी जखमी झालेत। गेल्या 5 वर्षातील उन्हाचा तडाखा बसलेल्या प्राण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे। राज्यातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी सरकारला उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय। पाणी टंचाईच्या स्थितीमध्ये शासन उदासीन असून पाणी टंचाईच्या प्रश्नावर कुठल्याही बैठका घेतल्या जात नसल्याची टीका खडसेंनी केली आहे। मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत चालू खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे। सहाय्यक कृषी अधिकारी स्मिता कानडे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक, घरगुती उगवण क्षमता चाचणी आणि बीज प्रक्रिया करून पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केलं। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। कमाल तापमानात दिवसागणिक वाढ होत असून तापमानानं 40शी पार केले आहे। मावळमध्ये नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। जळगावच्या चोपडा तालुक्यात गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या। सासू आणि नणंद यांनी महिलेला गळफास दिल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। दक्षिण सोलापूरमधील बोरावणी येथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडले। दुपारी 12:30च्या सुमारास 7 ते 8 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती, तेव्हा विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं ढिगाऱ्याखाली अडकली होती। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी तब्बल 36% अधिक दरानं निविदा आलेल्या आहेत, त्यामुळे त्या रद्द करून त्याऐवजी आता हा प्रकल्पच बीओटी तत्वावर राबवण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं केली आहे। त्याचा प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती दिली आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुमार दर्जाचं केल्यानं दुय्यम अभियंता आणि कंत्राटदारावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कारवाईचा बडगा उगारलाय। काँक्रीट मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळल्यानं संबंधित दुय्यम अभियंत्याला निलंबित करण्यात आलेला आहे। रस्ते कंत्राटदाराला 50 लाख तर गुणवत्ता नियंत्रण संस्थेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मलनिस्सारण वाहिन्या, कुंड तसंच भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर योग्य भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। विशेष म्हणजे 1993 नंतर घडलेल्या घटनांमधील पीडितांना शोधून त्यांना योग्य मदत केली जाणार आहे। नियमित कंत्राटी तसंच दैनंदिन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे वारस नुकसान भरपाईला पात्र असतील। मुंबई महानगर परिसरातील घर विक्रीमध्ये वाढ कायम असून त्या तुलनेमध्ये नव्या घरांची निर्मिती झालेली नाही, मात्र रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी मुंबई महानगरात अद्याप 3 लाखांहून अधिक घरं रिक्त आहेत। पुण्यात देखील 89,000 घरं रिक्त असल्याचा अहवाल लायसेन्स फोरास या संशोधन कंपनीनं जारी केला। जोपर्यंत शैक्षणिक श्रेयांक खात्याचा तपशील विद्यापीठानं सांगितलेल्या संकेतस्थळावर टाकला जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, पदवी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असा इशारा मुंबई विद्यापीठ प्रशासनानं एका परिपत्रकाद्वारे महाविद्यालयांना दिला। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढल्याचं आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। 23 एप्रिलपासून देशभरात 10 लाखांहून अधिक हल्ल्यांची नोंद झालेली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचं आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलं। नवी मुंबई भारतीय आंब्यापेक्षा आमरसाला जगभरातून जास्त मागणी आहे। निर्यात होणाऱ्या आंब्यापेक्षा दुप्पट आमरस विविध देशात पाठवला जातोय। गेल्या वर्षी तब्बल 60,200 टन आमरस निर्यात होऊन त्या माध्यमातून 624 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे।
HMISच्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 32 कोटी 21 लाख रुपये देण्यात आले। ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 5 वर्षांच्या इंटरनेट सुविधेसाठी 32 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चाला वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे। RT अंतर्गत तिसऱ्या प्रतीक्षा यादीचं प्रवेश घेण्यासाठी 7 मे पर्यंत अंतिम मुदत आहे असं सूचनापत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयानं जारी केलेलं आहे। प्रतीक्षा यादीतील सर्व प्रवेश हे 7 मे पर्यंत पूर्ण होतील याची स्थानिक प्राधिकरणांनी नोंद घ्यावी असंही सूचनापत्रात म्हटलंय। 2025 पर्यंत भारतात सोन्याची मागणी 700 ते 800 टनाच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज WGCनं व्यक्त केलेला आहे। 2025च्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती 25% वाढल्या असून प्रति तोळा 1 लाखांपर्यंत पोहोचल्यात आणि यामुळे ग्राहकांच्या सोने खरेदीच्या पद्धतीत बदल झालाय असं अहवालात म्हटलंय। अक्षय तृतीयेच्या दिवशी सुमारे 12 टन सोन्याची विक्री झाली आहे, ज्याचं मूल्य सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या घरात होतं। तर याच दिवशी देशभरात सुमारे 400 टन चांदी विकली गेली आहे, ज्याचं मूल्य 4,000 कोटी रुपयांपर्यंत होतं। IIT मुंबईच्या 1998च्या बॅचनं संस्थेला 57 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे। ही देणगी संस्थेतील विद्यार्थी प्राध्यापकांच्या विकासासाठी, संशोधनासाठी तसंच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिली जाणार आहे। 2024-25 मध्ये मार्च ते एप्रिल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 36,592 पर्यटकांनी भेट देत जंगल सफारी केलेली आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवला जात असून एवढा काळ सोडला असता नेहमीच पर्यटकांची गर्दी असते, मात्र असं असतानाही जून महिन्यात सर्वाधिक 8,334 पर्यटकांनी जंगल सफारी केल्याचं दिसून आलंय। मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेनं महापालिका श्रेणीमध्ये राज्यात दुसरं स्थान पटकावलंय। गुणवत्ता परिषदेनं घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेला 100 पैकी 85.71% गुण मिळाले असून उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर आहे। जळगावच्या आकाशवाणी चौकात दुचाकीला ट्रकनं जोरात धडक दिल्यानं गंभीर अपघात झाला। या अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून तरुणही गंभीर जखमी झाला। अपघातानंतर ट्रक चालक आणि वाहन घटनास्थळावरून सोडून पळून गेला। मे महिन्यात भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे। राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या 4 दिवस जास्त असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राजस्थानमधील बाडमेरमध्ये उष्णतेनं एप्रिल महिन्याचा 11 वर्षांचा विक्रम मोडलाय। तापमान 46.8 अंशांवर नोंदवलं गेलं। नगरमधील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांच्या निधनानं नगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन क्षेत्राला बळ देणारा महापर्यटन उत्सव आजपासून सुरू होतोय। 4 मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे। या महोत्सवानिमित्त महाबळेश्वरमधील विविध पॉइंट्सवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मुंबई वगळता राज्यभरातील जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा चढता असून गुरुवारी मुंबईचं तापमान 34 अंश नोंदवण्यात आलंय। गेल्या महिन्याच्या तुलनेत कमाल तापमानाची नोंद कमी झाली असली तरी आर्द्रता 60 ते 80% आसपास नोंदवण्यात आली आहे आणि त्यामुळे भर उन्हात मुंबईकर घामाघूम होत आहेत। मतदार याद्यांमधील अचूकता सुधारण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम हाती घेतलेत। याद्यांमधील अचूकतेसाठी 3 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय। त्यात मृत्यू नोंदणीचा डेटा मिळवणं, बूथ लेव्हल ऑफिसर्सना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मान्यताप्राप्त ओळखपत्र देणं आणि मतदार माहिती स्लिप अधिकार मतदार अनुकूल बनवणं यांचा समावेश आहे। देशाच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली आहे। एप्रिलमध्ये भारताचं जीएसटी संकलन विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6% जास्त आहे। मेट्रो 3 प्रकल्पाचा BKC ते वरळीपर्यंतचा दुसरा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रम देखील सज्ज असणार आहे। धारावी ते कफ परेडपर्यंतच्या 17 मेट्रो स्थानकांना जोडणाऱ्या 28 मार्गावर बेस्टच्या 79 बसेस चालवण्यात येणार आहेत। दापोलीत यंदा सर्वाधिक वन्य प्राण्यांचा बचाव करण्यात वनविभागाला यश आलेलं आहे। वर्षभरात तब्बल 1085 माकडांना पकडण्यात आलं असून 205 वन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। तर वन्य प्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीपोटी 239 शेतकऱ्यांना तब्बल 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे।
भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले आहेत. दरम्यान पाकिस्तानला परत जाऊ देण्याची विनंती करत महिलांनी टाहो फोडला. भारतात सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्यानं वाढ होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले झाल्याची बाब महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून उघड झाली आहे. संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये सलग 4 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा करत आहे. आजपासून या महोत्सवाची सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं. जातनिहाय जनगणनेवरून नरेश म्हस्के यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेवरून केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. भिवंडीच्या वळगावातील पोलीस पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला. केंद्र सरकारनं ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं पंढरपुरातील शेतकऱ्यांनी स्वागत केलं. पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. पिंपरीमध्ये सायबर पोलिसांनी रॅन्समवेअर हल्ल्याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलंय. संगणकामधील महत्त्वाची माहिती एन्क्रिप्ट करून त्यासाठी खंडणीची मागणी होत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा सल्ला देण्यात आलाय. डोंबिवली ते तळोजा मार्गावरील घोडीजवळ एका कारचा अपघात झाला. या अपघातात 4 जण किरकोळ जखमी झालेत. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवार परिसरात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुणे शहरात गांजाची तस्करी सुरूच आहे. धुळे जिल्हा आणि ओडिशा राज्यातून आलेला 64 किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केलाय. कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून यापैकी 1 जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. उमरी, बेलगाव, दिग्रस या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं उन्हाळी पिकांना फटका बसलाय. पावसामुळे जनावरांचा चारा देखील भिजला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर पुढील 2 दिवस वर्धा जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. अमरावती जिल्ह्यातील मोजरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस बरसला. गारपिटीसह झालेल्या पावसाचा कांदा आणि संत्र्याला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तर दुसरीकडे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे मका, आंबा आणि भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. बुलढाण्याच्या खामगाव पिंपळगाव राजा रोडवर एसटी बस उलटली. रस्त्याचं काम सुरू असल्यानं भरावावरून बस घसरल्यानं हा अपघात झाला. या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा एमआयडीसीतील कंपनीला आग लागली. या आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान सुट्टीनिमित्त कंपनीमध्ये कर्मचारी नसल्यानं मोठा अनर्थ टळला. यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगावात लहान भावानं मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय. वर्दळीच्या ठिकाणी हत्येची घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली. बीडमधील नागझरी वनपरिक्षेत्रात भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. अहिल्यानगरच्या मांडवे गावात जलजीवन मिशनच्या पाईपला आग लागली. आगीमध्ये पाईप जळून खाक झाल्यानं प्रशासनाचं मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. जालन्याच्या चांदई एको गावात 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. दागिन्यांसाठी हत्या केल्याचं तपासामधून समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले. पालघरच्या वाघाडी भीममध्ये सूर्या नदीमध्ये एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचा स्थानिकांच्या मदतीनं शोध घेतला जातोय. दिल्ली एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झाले असून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. तर या पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय. यूपीच्या हापूडमध्ये ऐन मे महिन्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कडक उन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं.
मंगरुळमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते असलेल्या सुहास शेट्टी यांची हत्या करण्यात आली आहे। भर रस्त्यामध्ये तलवारीनं वार करत त्यांची हत्या करण्यात आली। या हत्येचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान या भेटीदरम्यान ते आंध्र प्रदेशची ग्रीनफील्ड राजधानी अमरावती इथे 58,000 कोटी रुपयांच्या 94 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील। मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानच्या आर्मीकडून सुरक्षा देण्यात आलेली आहे। हाफिजला लाहोरमधील केंट परिसरात लपवल्याचं सांगितलं जातंय। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताकडून संभाव्य कारवाईच्या भीतीपोटी हाफिज सईदला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय पाक आर्मीकडून घेण्यात आलेला आहे।